नमस्कार मित्रांनो, कर्ण फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य या चॅनलवर आपलं सरस स्वागत आहे. आज आपण खास प्रेक्षकांची मुलाखत घेण्यात आलेलं आहे. तर आपण आज विचारू की आज साक्षात लक्ष्मीनारायणाचा जोडा आज इथे मैदानावरती आपल्याला दिसला व आपण खास त्यांची मुलाखत आज घेत आहोत. तर जाणून घेऊ. ताई, नाव काय तुमचं? मनीषा रणजित पाटील. आपलं गाव कोणतं? कोल्हापूर. प्रॉपर कोल्हापूर का कोल्हापूर मधनं दुसरं कुठलं? कोल्हापूर मध्ये गडिंग्लज महाराष्ट्र. आपला बैलगाडीसाठी फेमस शब्द कोणता कोल्हापूरचा? आज्ञा. नाही नाही, शब्द शब्द म्हणाले बैलगाडी म्हणजे नाही का असं नाद खोळा खोळायस का असं काय शब्द काय फेमस बैलगाडीसाठी? नादखोळा. नाद खोळा म्हणजे तुमचा शब्द. तर तुम्हाला नाद कसा लागला ते सांगू शकाल? असं मोबाईल वरती मिस्टरांनी दाखवलं त्यामुळे मग ते आवड निर्माण होत गेली की तुम्ही म्हणजे जॉबला आहे का कसं काय? नाही, मी घरीच असते. तुमचा काय सर व्यवसाय किंवा जॉब? नाही, माझा जॉब असतो. आपण कुठं कामाला काय? कन्स्ट्रक्शनचं आपलं काम असतं आणि बैलगाडीचं शर्यत आपल्याला नाद तर पहिल्यापासूनच आहे. म्हणजे रक्तात तुमचे नाद आहे म्हणजे तरी चालेल. हो रखतात. कारण आपण बैलगाडी क्षेत्रात बघतोय बायकांचा खास विरोध आहे, पण या सरांनी एवढं म्हणजे मॅडमना हे केलं की या नादाबद्दल हे केलं. आम्ही बघत होतो मगाशी तर ते चक्क मॅडम उभे राहिलेत बॅरिगेडच्या बाजूला आणि त्या सांगत होत्या मिस्टरना की हा बैल असा पळा. म्हणजे तुमचा पण बैल आहे का यात? नाही, आमचा बैल नाही, पण आमच्या गावाकडे असतात बैल पळायला. पण इथं आजच्या मैदानातलं खास आकर्षण काय वाटलं? आजच्या मैदानामध्ये आपण बघायला आलोय सुंदर बॉस आणि धोरलेकरांचा हरणे. ह्या दोन गाडीसाठी आम्ही मैदान बघण्यासाठी आलेत का? गट पास झाले? गट पास दोन्ही झाले. गटात गट नंबर आता माझ्या तर लक्षात नाहीये, पण धोरलेकरांचा हरण्या बहुतेक मला वाटतं 20च्या आतमध्ये काहीतरी आहे. सुंदर पण त्याच्यातच आहे. म्हणजे वेगवेगळे पळाले? वेगवेगळे पळाले. तुम्हाला नाद कसा लागला? नाद आपल्याला पहिल्यापासूनच आहे, लहानपणापासूनच बैलगाडीच्या शर्यतीचा नाद आहे. त्या नादामध्येच आम्ही प्रत्येक ठिकाणी जिथे कुठे मैदान असतं तिथे आम्ही बघायला जातो, जोडीने जातो. आम्ही मोरगावच्या जोगवाडी मैदानात 2 वेळा गेलो होतो बघायला, दोन्ही फाटीवरती. तिथं बकासूर आला होता, मथुर आला होता. कॉकटेल बैल हा तर माझ्या खूप आवडीचा आहे. कॉकटेल म्हणजे ओळखी करणार पिंटू शेट मोडके. ओळखी. काय खास वाटतं त्याच्यामध्ये? खास वाटतं म्हणजे ते ना कायम त्याचा नंबर आहे ना कडेलाच येतो आणि गट पास होतो, सेमीलाच पास होत नाही. माझी इच्छा खूप वाटते की त्यानं सेमीला पास व्हावं, फायनलला फायनल पर्यंत पोहोचावं अशी इच्छा वाटते मला त्याच्याबद्दल. बैलासाठी माझ्या मिसेसने मला वाटतं देवाला पाण्यामध्ये ठेवलं की तो फायनलला बसावा म्हणून. कारण आम्ही मागच्या वर्षी भोरमध्ये आता झालं होतं मैदानला, त्यावेळेस कॉकटेल, त्यावेळेस पण वादळ आणि कॉकटेल होतं. त्यावेळेस गट पास झाला आणि सीमीला कडनं लागल्यामुळे हारला. हार झाल्यापासून तेव्हापासून तिला वाईट वाटतं. कॉकटेल बैलावरती जास्त प्रेम आहे. तुमचा आवडता बैल कोण? माझा कॉकटेल आणि सर तुमचा आवडता बैल? माझा हरणे आणि सुंदर आणि बकासूर तुमच्या दोघांना आवडतो? दोघांचा आवडीचा बकासूर. बकासूर बद्दल काय सांगाल? बकासूर तर एक देवच आहे. त्या बैलाचं सांगण्याबद्दल असं सांगण्यासारखं असं काही राहिलेलं नाही. त्यानं सगळं करून दाखवलेलं आहे. त्यामुळे बकासूर समोर गेलं तरी आपलं असं इच्छा पूर्ण होती की काहीतरी त्याला बघितलं म्हटलं की त्याला देव असं बघितलं की त्याच्याकडे असं बघितलं की असं वाटतं दैविक शिकते थोडक्यात. शक्य त्याला बघितलं की असं वाटतं की आपल्याला पण त्याच्यापासून काहीतरी आशीर्वाद मिळेल म्हणून त्याला खास बघण्यासाठी बकासूरला आम्ही गेलो होतो जोगवाडी मैदानामध्ये. ठीक आहे, तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. भेटू आपण नेक्स्ट पार्ट मध्ये. धन्यवाद.